संयुक्तिक दिसतं का? परळी बंद करणं शक्य आहे का? आणि आता नाविन्यपूर्ण योजना परळीचा हाही एक पॅटर्न महाराष्ट्राने यापुढं घालून घ्यावा की कोणाच्याही आरोपीला त्याला लागलेल्या याच्यामध्ये ताब्यात जर घेतलं, त्याच्यावर लागलेल्या ब्लेममध्ये कलमामध्ये ताब्यात घेतलं की शहरं बंद करायची, दुकानं बंद करायची, मोठ्याने आरडायचं वरडायचं आणि शहरं बंद ठेवायची, असा एक नवीन पॅटर्न कालपासून या ठिकाणी झालाय। हा जो कोण विचारित असता असल्या दबावाला कोण विचारतं? आणि त्यांनी नुकसान त्यांचंच करतायत ना। संक्रांती मकर संक्रांतीचा बाजार बंद केला ना। लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे, सामान्य लोक आता चिडलेले आहेत, नाराजी व्यक्त केली आहे। या सगळ्या जातीय वादामध्ये आमचं नुकसान होतं। जातीवाद नाहीये, जातीवाद नाहीये, हे गुंडाळवाद आहे। हे 5-4% लोक जे आहेत ना ह्यांना मानणारे, त्यांचा गुंडाळवाद आहे। नो कृपया वापरू नका। मग तिथं कर्तव्यदक्ष एसपी दिलेले आहेत। कर्तव्यदक्ष एसपींनी तिथं काय काय कारवाई केली ते आम्ही विचारतो आज। अहो मग घेतलीच पाहिजे ना। वाल्मिक कराडांच्या मातोश्रीला जाऊन भेटलं पाहिजे, त्याच्या कुटुंबाला भेटलं पाहिजे। ते आता इकडे गेलेले आहेत 302 आणि याच्यामध्ये, मग त्यांना जाऊन भेटायचं कामच आहे त्यांचं, ते भेटले असतील, त्यात काय विशेष। विधानसभा जिंकण्यासाठी कराडचा वापर करण्यात आला, विधानसभा जिंकण्यासाठी कराडचा वापर करण्यात आला। आता ते एकदम याच्यामध्ये सापडले तर कोणी? एक मिनिट ऐका, मी तुम्हाला पहिल्यापासून म्हणतोय की त्या माऊलीच्या विरोधात मला काही बोलायचं नाही। काय होतं की महिलेच्या बाबतीत एखाद्या माझ्या भगिनीच्या बाबतीत बोललं की ते फोकस सगळा दुसरीकडे जातो। माझी विनंती एक आहे की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना सांगा की राष्ट्रवादीच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा। माझा फोकस अजून भरपूर आहे ना। संतोष देशमुखचं एवढं झालं म्हणजे संपलंय का? आणखी बरेच फोकस आहे। उज्ज्वल निकम यांची नियुक्ती आहे, त्याच्यानंतर हे केस व्यवस्थित हे करतायत का ते पाहणं गरजेचं आहे। आणखी याच्या पुढं आकापर्यंत सापडलं, आकाच्या पुढं आणखी कडी काय सापडते का? आगंतुक मुळं आणखी किती सापडतायत? हे एकच सोटमूळ ताब्यात आलेलं आहे, आगंतुक मुळं अजून बाकी आहेत ना। या प्रकरणावरून आरोप होत आहे। पंतप्रधान म्हणतात की समन्वय ठेवा माहितीमध्ये। साहेब, तुम्ही काल मागच्या वेळेला तुम्ही अजित पवारांना भेटला होता, तर तुम्ही त्यांना काही मागणी केलेली होती का? धनंजय मुंडेंवर कारवाई करावी? नाही, माझ्या मतदारसंघाचं काम होतं, माझ्या मतदारसंघाचं काम त्यांना मी सांगितलं। ओके। आरोपीसाठी शहरं बंद ठेवायची असा एक नवीन पॅटर्न सुरू असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। बंद करून व्यापारी स्वतःचं नुकसान करत आहेत असं देखील सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। कराड